नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची मुख्य आनंदाची बातमी आहे तर आनंदाची मोठी बातमी, अर्थ मंत्रालयाची मंजुरी, कर्मचारी व पेन्शन धारकांचा पगार व पेन्शन डबल, पीएफ मर्यादा वाढ। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन मध्ये आपले मनापासून स्वागत। पगारदार कर्मचारी आणि नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, पीएफ आणि पेन्शनची मर्यादा 15,000 रुपयावरून 25,000 रुपयापर्यंत वाढली। होय, अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे। ही माहिती तुमच्या ऑफिस मधील प्रत्येक मित्रापर्यंत पोहोचवा, चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच सरकारी अपडेट सर्वात आधी आपणास प्राप्त होतील। बातमी मुख्य काय आहे तर मित्रांनो, सध्या नियम काय आहे, ज्याचे मूळ वेतन अधिक डीए 15,000 रुपये पर्यंत आहे त्यांना ईपीएफ आणि ईपीएस मध्ये सामील होणे अनिवार्य आहे। पण अर्थ मंत्रालयाने आता ही मर्यादा 25,000 रुपये करण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे आणि लवकरच 25,000 रुपये पगार असेल तर कर्मचारी ईपीएस आणि पेन्शन योजनेत येतील, अशी सरकारची मुख्य कल्पना आहे। 12 वर्षानंतर थेट बदल, हा बदल 12 वर्षानंतर थेट होत आहे। याआधी सप्टेंबर 2014 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची मर्यादा 6,500 वरून 1,500 केली होती। आता 2026 मध्ये पुन्हा 25,000 केली जात आहे। पण लक्षात घ्या, हा प्रस्ताव फक्त अर्थ मंत्रालयाने मान्य केला आहे। अंतिम मंजुरीसाठी आता हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे जाणार आहे। कोणाला फायदा आणि कधी होणार? सर्वात मोठा फायदा हा संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना, ज्या कंपनीत 20 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी आहेत त्यांना हा नियम लागू आहे। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना हा नियम लागू नाही, कारण त्यांची वेगळी पेन्शन योजना आहे। नवीन नियम कधी लागू होणार तर नवीन नियम हा 1 एप्रिल 2027 पासून लागू होणार आहेत आणि कारण कंपन्यांच्या संदर्भामध्ये वेतन प्रणाली आणि कॉम्पेन्सेशन मध्ये बदल करायची वेळ आली आहे। यामुळे सरकार ट्रान्झिशन कालावधी देऊ शकते। फायदा आणि तोटा दोन्ही पहा। कर्मचाऱ्यांना फायदा काय आहे? जास्त पगारवाल्यांना पीएफ आणि पेन्शन सुरक्षा कवच मिळेल। 2 रिटायरमेंट नंतर जास्त पगार मिळेल। 3 नोकरी बदलणाऱ्यांनाही पीएफ आणि ट्रान्झॅक्शन सोपे जाईल। पण कंपन्यावरील खर्च वाढेल, कारण 12% ईपीएस तसेच 12% कंपनीचा हिस्सा जास्त कर्मचाऱ्यांना द्यावा लागेल। त्यामुळे एचआरए आणि पेरोल डिपार्टमेंटवर ताण येईल। निष्कर्ष एवढा आहे, थोडक्यात हा प्रस्ताव मंजूर झाला पण अजून कायदा झाला नाही। कॅबिनेटची मंजुरी मिळाल्याबरोबरच एप्रिल 2027 पासून लागू होईल हे 100% निश्चित आहे। तुमचा पगार 25,000 च्या आत आहे का? कमेंट करून सांगा। ही माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू नवीन अपडेट्स, तोपर्यंत निवांत राहा। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।